हॅलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 839. आजची तारीख आहे 24 जून 2017. आता वाजले करीब रात्रीचे 10:15 वाजले आहे आणि ॲक्च्युली आज आहे सॅटर्डे. या मी जेव्हा जॉबवर होतो, खापरखेड्याला होतो, तेव्हा नाही का मी सॅटर्डेची वाट खूप खूप आतुरतेने वाट पाहत होतो. म्हणजे काय, आज सॅटर्डे आहे. सॅटर्डे म्हणजे काय की आरामात मस्त रात्री 3-4 वाजेपर्यंत मस्त पिक्चर पाहीन, काही चगलसपणा करीन, नंतर 4 वाजता झोपीन, रविवारी सकाळी 11 वाजता झोपून उठीन, मग काय दिवसभर संडे सुट्टी, आपण तर काहीही करू शकतो. म्हणजे कसं एकटा राहिल्यानं नाही का आपल्या मनासारखं खूप काय करते राव. म्हणजे कसं की या 1 वर्षात नाही का मला ज्याप्रमाणे फ्रीडम फील झालं, इट्स सच अ ग्रेट. बट ते फ्रीडममध्ये एक प्रकारे अलोननेस आणि काफी एकटा राहत होतो मी. आणि मी काही गोष्टी नाही का एक प्रकारे अशा काही गोष्ट म्हणजे मला असं वाटते का काही लॉज आहे जे प्रत्येक गोष्टीवर वर्क करते. लॉज कोणत्या आता काय आहे की कोणती गोष्ट जर तुम्हाला खूप जास्त भेटत असेल तर त्या गोष्टीची व्हॅल्यू खूप कमी होते. म्हणजे काय, याचा फॅक्ट काय, याचा म्हणण्याचा अर्थ काय. आता मानून घे तुम्हाला गुलाबजामुन खूप आवडते आणि तुम्हाला टोपलंभर गुलाबजामुन दिले. ठीक आहे, तुम्ही 10, 15, 20 जास्तच असेल तर 40-50 खाऊन टाकले गुलाबजामुन. पण त्याच्यानंतर तुम्ही खाजाल का? नाही. जर तुम्हाला पोळ्या भाजी खूप जास्त आवडते, तुम्हाला खूप सारं टोपलंभर भाजी पोळ्या दिल्या, खूप चांगली क्वालिटी इन क्वांटिटीमध्ये खाल्ले, तुम्ही जेवढं वाटलं तेवढं खाल्ले, त्याच्यानंतर त्याची इंटेन्सिटी खतम झाली. ॲक्च्युली काय आहे का जेव्हा तुम्ही गुलाबजामुन खाता, टोपलंभर गुलाबजामुन खाता, तुम्ही 20-25 गुलाबजामुन खाल्ले का त्याच्यानंतर काय होते की तेव्हा तुम्ही स्टॉप करून घेता. म्हणजे आता माझं पोट भरलं झालं. बट ॲक्च्युली काय आहे, तुमचं पोट तर भरलंच, बट तुमचं मनसुद्धा भरलं गुलाबजामुन बसून. नेक्स्ट टाईम तुम्हाला जेव्हा गुलाबजामुन भेटेल ना, तेव्हा नाही का तुम्ही तेवढे एक्सायटेड नाही राहाल जेवढे तुम्ही फर्स्ट टाईम होते गुलाबजामुनसाठी. कारण तुम्हाला ऑलरेडी 20 टोपलंभर गुलाबजामुन भेटले होते आणि तुम्ही त्याला एक्सपिरियन्स केला आहे राव का एवढं सारं भेटून तुम्हाला काही असं खास काही इम्पॅक्ट वगैरे झाला नाही. बट नाही का याच गोष्टी जर नाही का कमी प्रमाणात असेल ना, त्याचा फॅक्ट नाही का खूप चांगल्याने लागू होतो राव. मानून घे का तुम्हाला फक्त 2 गुलाबजामुन भेटले आणि नाही का ते 2 गुलाबजामुन तुम्ही खूप चांगल्याने खाल्ले. तर मग काय होते, तुम्हाला असं वाटते भाऊ का चला जन्नत भेटली राव. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला कसं वाटते, आतुरतेने वाटते का नेक्स्ट टाईम तुम्हाला भेटन तर तुम्हाला अजून खाऊशा वाटते. व्हाय? कारण ते जेव्हा भेटले होते तेव्हा नाही का फक्त 2च भेटले होते. म्हणजे क्वांटिटी डज मॅटर. म्हणजे तुम्हाला नाही का कोणती गोष्ट खूप जास्त भेटत असेल त्यांची व्हॅल्यू खूप कमी असते. बट समजा तीच गोष्ट नाही का तुम्हाला कमी प्रमाणात भेटत असेल ना, त्याची व्हॅल्यू नाही का वाढते राव. आता माझ्यापाशी नाही का टाईम खूप जास्त होता. खापरखेड्याला होतो ना तेव्हा नाही का माझ्यापाशी टाईम खूप जास्त म्हणजे आय हॅव टू डू वॉट एव्हर आय वॉन्ट. सो त्यामुळे नाही का आता हा टाईमबद्दल पण नाही का खूप सारा फॅक्ट क्लिअर नाही आहे राव अजूनपर्यंत. कारण कधी कधी कोणाकोणाचा टाईम नाही का कधी कधी चांगला वाटते, कधी कधी वाईट वाटते राव. आता राईट ना मी इथे वर्धेला आहे आणि वर्धेला इथे राहत आहो. आणि जनरली स्पीकिंग सांगतो का असं काही खास फरक झाला आहे का राव का मी इथे वर्धेला आलो आहे आणि तुझ्यामध्ये काय असा फरक वगैरे झाला आहे का मग तू जॉब सोडली? म्हणजे माझं स्वतःमध्ये कॉन्फिडन्स वाढला आहे. मी रोज मेहनत करतो आहे, रोज नवीन काही ना काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करून राहिलो आहे आणि मला वाटते का माझं फ्युचर समोर ब्राईट आहे कारण मी इथून निघालो आहे. हा एक चांगला फॅक्ट आहे कारण आपल्याला माहीत आहे का आपण पुढे सक्सेसफुल होणार आहे. हा एक चांगला फॅक्ट आहे आणि हा आपल्याला समोर हे म्हणजे
म्हणजे आपल्याला कळत आहे का आपण सक्सेसच्या लाईनीवर आहे, कुठेतरी अटकलेलो नाही. कारण जेव्हा मी खापरखेड्याला होतो ना, टेक्निकली सांगतो का माझी तिथे काहीच लाईफ नव्हती, डेफिनेटली नॉट या. आणि जेव्हापासून मी इथे वर्धेला आणि नागपूरवरून रोज अपडाऊन करत आहे, त्यामुळे नाही का मला असे काही स्ट्रेंजर्स आणि असे काही लोक आणि असे काही गोष्टी आणि अशा काही थिंग्स आणि नवीन नवीन अशा काही शिकायला भेटत आहे. आय डोंट नो म्हणजे कोणती गोष्ट चांगली आहे, इम्पॉर्टन्स आहे, मला नाही आवडत वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. अशा साऱ्या गोष्टी आहेत, आपण गोष्टी मी फेस करून राहिलो आहे आणि काइंड ऑफ लाईक अ रिअली नाईस थिंग. कारण भाऊ यू डोंट नो व्हॉट इज इम्पॉर्टंट फॉर यू ऑर नॉट. या म्हणजे तुम्हाला 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 वाटत आहे का ही गोष्ट तुम्ही आता हेट करून राहिले, तुला आझाद हिंद एक्सप्रेस तुला खूप राग येते, खूप हेट होतोय. तुला कळलं ना भाऊ का आझाद हिंद एक्सप्रेस तुला खूप हेट आहे. व्हाय? कारण तुला त्याचे पॉईंट कळले, कारण तू ऑलरेडी एक्सपिरियन्स केला आहे. या हीच एक गोष्ट आहे राव. या आता खूप सारी फिलॉसॉफी झाली, आपण सर्व पॉईंटवर येऊन जाऊ. आज काय झालं, आज ॲक्च्युली आज मला वाटलं का प्रज्योत वगैरे त्याला ड्युटी वगैरे लागली, तर म्हणलं आता हा काही बंद काही येणार नाही, तर आपण आता याला काही फोन करून झाडं डिस्टर्ब करून तू क्लासेसला येऊन राहिला आहे का नाही येऊन राहिला आहे, याला काही विचारून काही फायदा नाही. म्हणलं आता याचं पूर्ण सेटल झालं. म्हणलं आता आपल्याला बाय ओन स्वतः एकटं जायचं आहे, स्वतः क्लासेस करायचं आहे, स्वतः मेहनत करायची आहे आणि स्वतः जॉब गेन करायचा आहे, बस. सो हाच विचार करत मी आलो. सकाळी उठलो आणि तयारी वगैरे केली आणि गेलो. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी लोहपूलवर NMCवर खाली उतरलो तेव्हा माहीत पडलं का प्रज्योत पण आला आहे. मग त्यासोबत बोललो, म्हणलं विचारलं का इंटरव्ह्यूमध्ये काय काय विचारलं, काही नाही म्हणे, नुसतं हात लावून यायचं होतं म्हणे, त्यांनी ऑलरेडी सिलेक्ट केलं होतं का मीच बंद आहे म्हणून. टेस्ट इज इम्पॉर्टंट होती म्हणे, बाकी काही नाही. आता सॅलरी आणि शिफ्ट का राहील म्हणे अजूनपर्यंत डिस्कस वगैरे झालं नाही म्हणे. मग 2 दिवस तो त्याची तब्येत वगैरे खराब होती, त्यामुळे तो आला नव्हता. सो या वगैरे वगैरे ठीक आहे. क्लासेसला गेलो आणि प्रॅक्टिस केली. आज 2 असेंब्ली काढल्या मी आणि सगळे जे स्केचेस आहे ते मी एका पेनड्राईव्हमध्ये घेऊन आलो, कारण उद्या संडे आहे, तर उद्या पण मी काही ना काहीतरी प्रॅक्टिस करीन. या आणि आता त्याच्यानंतर काही नाही. आता आज आलो, थोडंसं खेळायला गेलो, घरी आलो, पाहतोय लॉक लावून आहे. तर मग काय, मग मी हातपाय धुतले, मग वरतीच लेटलो राहू. आणि आता थोडंसं पिक्चर वगैरे पाहतो, थोडासा विचार तर आहे पिक्चर पाहायचा, बट कोणता पाहू माहीत नाही. पाहू पुढे आता काय कसं होईन वगैरे. आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करणं महत्त्वाचं होतं, कारण 2 दिवस झाले ड्रॉप झाला आपला आर्टिफॅक्ट एपिसोड. सो या this is the my artifact episode number 839. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.